तर सुरुवातीलाच मोठी बातमी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातली मृत्यू प्रकरणासंदर्भातली ती म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता पंचनाम्यासाठी पोलिसांची 2 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। ही पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि ही पथकं वैष्णवीच्या सासरी आणि माहेरी पोहोचलेली आहेत। तसंच घटनास्थळांचे पंचनामे आणि नमुने घेण्यासाठी आता ही पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। रोहन, पोलिसांची ही 2 विशेष पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आणि ही पथकं आता घटनास्थळी पोहोचलेली आहेत। कशा प्रकारचा तपास अपेक्षित आहे आता? खरं तर वैष्णवी हगवणे यांना ज्या गोष्टींतून मारहाण झालेली होती याचा पंचनामा जे आहे ते औंध पोलिसांना करायचा आहे आणि यासाठी ही पथकं जी आहेत ती तयार केलेली आहेत आणि या पथकांच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांच्या घरी म्हणजे हगवणे ज्या ठिकाणी राहत होते भुगाव येथे आणि कसपेट ज्या ठिकाणी वाकड्या परिसरामध्ये राहतात तर त्यांच्या घरी ही दोन्ही पथकं पोहोचलेली आहेत। खरं तर हगवणे यांच्या घरातून जो आहे तो काही दिवसांपूर्वी एक पाईप देखील पुणे पोलिसांनी जो आहे औंध पोलिसांनी जो आहे तो जप्त केलेला होता। या पाईपातूनच मारहाण जी आहे ती शशांक यांनी वैष्णवी यांना केलेली होती आणि त्याचेच वन जे आहेत ते वैष्णवी यांच्या अंगावरती जे आहे ते पोस्टमॉर्टम वेळी आढळलेले होते। अशाच पद्धतीचे आणखीन काही झालं आहे का, काय घडलं आहे का हे पाहण्यासाठी पंचनामा जो आहे तो औंध पोलिसांना करायचा आहे आणि यासाठी विशेष पथकं जी आहेत ती तयार करण्यात आलेली आहेत आणि यातील 2 पथकं जी आहेत ती एकाच वेळी भुगाव येथील घरी आणि वाकड येथील रोहन, खरं तर पंचनाम्यासाठी आता ही पथकं दोन्ही घरांमध्ये दाखल झालेली आहेत, पण या सगळ्यात आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की घटना घडून बरेच दिवस उलटलेले आहेत आणि ज्या प्रकारे पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि आता या प्रकारे जर इतक्या उशिरा जर पथकं पंचनामे करण्यासाठी दाखल होणार असतील तर तिथे आता पुरावे तरी काय उपलब्ध असतील हा प्रश्नही उरतोच। अगदी बरोबर आहे। खरं तर पोलिसांच्या सगळ्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह जे आहेत ते यापूर्वीच निर्माण झालेले आहेत। अगदी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघं देखील फरार होते आणि त्यांच्याकडून देखील अशा प्रकारचे जे पुरावे आहेत ते नष्ट केले जाऊ शकतात हे पुणे पोलिसांना औंध पोलिसांना जे आहे ते माहीत होतं। तरी देखील त्यांना इतके दिवस पकडायला लागले आणि त्यानंतर त्यांनी या दोघांनी मिळून काही इतर पुरावे जे आहेत ते नष्ट केले नाहीत। भीती जी आहे ती सध्या उपस्थित होते। त्यामुळे पुरावे नेमके नष्ट केले गेले आहेत का आणि जर केले असतील तर त्याची उकल इथून पुढच्या भविष्य काळामध्ये होईल का? पुणे पोलिसांना औंध पोलिसांना तपासामध्ये ह्या सगळा निष्कर्ष जो आहे तो कोर्टासमोर मांडावा लागणार आहे। कारण का ज्यावेळेस आता 28 तारखेला पुन्हा एकदा या दोघांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल किंवा 26 तारखेला वैष्णवी हगवणे यांची सासू लता हगवणे असेल, पती शशांक असेल, करिश्मा जी की नणंद आहे त्यांनाच 26 तारखेला जे आहे ते कोर्टासमोर हजर करायचं आहे आणि त्यांची पोलीस कोठडी जी आहे ती मागायची आहे। यासाठी रिमांड रिपोर्ट जो आहे तो सादर करावा लागणार आहे आणि तो रिमांड रिपोर्ट मध्ये नेमकं काय असणार आहे हे जे आहे ते या पंचनाम्यातूनच उकल होऊ शकते। त्यामुळे हे पंचनामे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आजच्या दिवशी या पथकांना नेमकं हगवणे कुटुंबाच्या घरी काय सापडतंय, काही विशेष पुरावे जे आहेत ते सापडतायत का किंवा इतर काही गोष्टींची उकल जी आहे ती या माध्यमातून होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद रोहन या सगळ्या अपडेट्स बद्दल।